आता दिवस सुरू आहेत हिवाळ्याचे आणि हिवाळा म्हटलं की ताज्या फ्रेश अशा भाज्या मिळतात. त्याचबरोबर पालेभाज्या सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये हिवाळ्यामध्ये फ्रेश ताज्या पालेभाज्या मिळतात आणि त्या पालेभाज्या आपल्या आहारामध्ये आपण समावेश करतो. तर कोणत्या पालेभाज्या खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदा होतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका. हिवाळ्यात आपल्याला आपल्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. ह्याचं कारण म्हणजे ह्या ऋतूत आजारी पडण्याचा धोका जास्त असते. विशेषतः सर्दी, ताप यासारख्या समस्या हिवाळ्यामध्ये अधिक असतात. म्हणूनच हिवाळ्यात तुम्ही पोषक तत्वांनी युक्त भाज्या खाऊ शकता. तुम्हाला माहीत नसेल पण भाज्यांमध्ये ह्या काळात हिरव्या पालेभाज्या सर्वोत्तम आहेत. आज आपण पालेभाज्याच्या अशाच काही प्रकाराबद्दल बोलणार आहोत ज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. चला तर मग जाणून घेऊया थंडीच्या दिवसातील हिवाळी पालेभाज्यांची विविधता आणि त्यांचे फायदे. पहिली आहे मेथीची पालेभाजी, राजगिरा पालेभाजी, मोहरीची पालेभाजी, चण्याची पालेभाजी, पालक भाजी आणि बथुआ भाजी. लहान हिरव्या पानासह मेथीच्या चवीत थोडा कडूपणा असते, पण हा कडूपणा मेथीला गुणाची खाण बनवतो. तसेच तिची चव इतर हिरव्या भाज्यापासून वेगळी करते. चवीला उष्ण मानली जाणारी मेथी पुरी पराठ्यात शिजवली तरी स्वादिष्ट लागते आणि बटाट्याची भाजी आणि मेथीच्या एकत्र भाजीची मजा काही वेगळीच आहे. मेथीमध्ये फायबर, प्रोटीन, आयर्न, झिंक, कॉपर, फॉलिक ॲसिड यासारखे घटक असतात. मेथीची भाजी पोटासाठीही फायदेशीर आहे. नंबर 2 ची भाजी आहे पालक भाजी. मेथीपेक्षा पालकाची पाने मोठी असतात. प्रत्येक मोठ्या पानात भरपूर पोषण असते. पालकामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे ते ॲनिमिया सारख्या समस्यांवर फायदेशीर ठरते. याशिवाय डोळ्याच्या आरोग्यासाठी पालकाचेही सेवन केले पाहिजे. पालक भाजीमध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेटने भरपूर पालक खाल्ल्याने पचनक्रियाही चांगली होते. बद्धकोष्ठतेवरही पालक रामबाण उपाय आहे, त्यामुळे आपल्या आहारामध्ये पालक भाजीचा समावेश नक्की करावा. नंबर 3 ची भाजी आहे राजगिरा भाजी. बाजारात 2 प्रकारचा राजगिरा उपलब्ध आहे, एक लाल आणि एक हिरवा. हिरव्या राजगिरामध्येही काही लाल रेषा दिसतात. राजगिऱ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, तसेच कॅल्शियमही चांगल्या प्रमाणात असते. या हिरव्या भाज्याच्या सेवनाने शरीरातील अनेक खनिजाची कमतरता पूर्ण होते. नंतरची हिरवी पालेभाजी आहे मोहरीची. मोहरीच्या हिरव्या भाज्यासोबत मक्याची रोटी असावी. मोहरीच्या हिरव्या भाज्या जरूर खाव्यात. या हिरव्या भाज्या चवीलाही उष्ण असतात, त्यामुळे हिवाळ्यात हे खाणे फायदेशीर ठरते. याशिवाय मोहरीच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि मॅग्नेशियमही चांगल्या प्रमाणात असते. पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठीही मोहरीची भाजी खाणे खूपच गुणकारी आहे. 5 नंबरची हिरवी पालेभाजी आहे बथुआ. युरिक ॲसिडच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी बथुआ हिरव्या भाज्या फायदेशीर आहेत. किडनी म्हणजेच किडनीच्या समस्येवर, विशेषतः स्टोनच्या बाबतीतही बथुआ भाजी खाणे फायदेशीर आहे. बथुआ करी, रायता, पुरी किंवा भाजी करून बथुआ आपल्या आहारामध्ये आपण समावेश करू शकतो. 6 नंबरची भाजी आहे हरभऱ्याची म्हणजे चण्याची पालेभाजी. तुम्ही हरभरा अनेक प्रकारात खाल्ला असेल, पण तुम्ही चण्याच्या हिरव्या पाल्यांची भाजी कधी खाल्ली आहे का? चण्याची पालेभाजी चवीला खूप छान लागते. तर हिवाळ्यात हरभऱ्याच्या पाल्याची भाजी खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. तर यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम आणि फायबर सारखे अनेक पोषक घटक असतात. ही हिरवी हरभऱ्याची भाजी बद्धकोष्ठता, कावीळ आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप चांगली मानली जाते.